नमस्कार. आज आपण या भागामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन या चॅप्टरवरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा 25 प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. तर चला आपण आपल्या या प्रश्नसंचास सुरुवात करूया. प्रश्न पहिला, 14 कलमी कार्यक्रम कोणी मांडला? ए. मॉर्गेन्था, बी. पंडित नेहरू, सी. वुड्रो विल्सन, डी. माओ. तर याचं उत्तर आहे सी. वुड्रो विल्सन. प्रश्न दुसरा, युद्धाच्या विनाशापासून जगाला वाचविण्याचे आदर्शवाद्यांनी कोणते मार्ग सांगितले? ए. नैतिक मूल्यांचा आग्रह, बी. लोकशाहीचे समर्थन, सी. सत्तेच्या धोरणाचा अंत, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न तिसरा, कोणत्या दृष्टिकोनाचे समर्थक सत्ता राजकारणास संपणारी स्थिती मानतात? ए. निर्णय निर्धारण, बी. वास्तववादी, सी. आदर्शवादी, डी. वर्तनवादी. तर याचं उत्तर आहे सी. आदर्शवादी. प्रश्न चौथा, रुसो, कांट, वुड्रो विल्सन हे आंतरराष्ट्रीय संबंधाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात? ए. ऐतिहासिक, बी. आदर्शवादी, सी. वर्तनवादी, डी. वास्तववादी. तर याचं उत्तर आहे बी. आदर्शवादी. प्रश्न पाचवा, व्यवस्थात्मक दृष्टिकोन कोणी मांडला? ए. मार्टन कपलान, बी. मॉर्गेन्था, सी. रिचर्ड स्नायडर, डी. रेमन ॲरॉन. तर याचं उत्तर आहे ए. मार्टन कपलान. प्रश्न सहावा, व्यवस्थात्मक दृष्टिकोनाचे किती प्रकार आहेत? ए. 2, बी. 4, सी. 6, डी. 8. तर याचं उत्तर आहे बी. 4. प्रश्न सातवा, मार्टन कपलान यांनी व्यवस्थात्मक दृष्टिकोनाच्या किती पद्धती स्पष्ट केल्या आहेत? ए. 2, बी. 6, सी. 4, डी. 8. तर याचं उत्तर आहे बी. 6. प्रश्न आठवा, आदर्शवाद व व्यवस्थात्मक दृष्टिकोन यांना जोडणारा दुवा असे कोणास म्हटले जाते? ए. मॉर्गेन्था, बी. कांट, सी. रुसो, डी. शुमन. तर याचं उत्तर आहे ए. मॉर्गेन्था. प्रश्न नववा, व्यवस्थात्मक सिद्धांताची तत्वे कोणती? ए. सत्ता संतुलन व्यवस्था, बी. शिथिल द्विध्रुवीय व्यवस्था, सी. परिदृढ द्विध्रुवीय व्यवस्था, डी. वैश्विक आंतरराष्ट्रीय व्यवस्था, ई. श्रेणीबद्ध आंतरराष्ट्रीय व्यवस्था, एफ. एकात्म नकार व्यवस्था. आता याच्या खाली 4 ऑप्शन. ए. 1 व 6, बी. 2, 4 व 5, डी. सी. 1, 3 व 6, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न 10वा, इसवी सन 1928 मध्ये खेळ सिद्धांताचे महत्त्व कोणी प्रतिपादन केले? ए. मॉर्गेन्था, बी. कपलान, सी. जॉन न्यूमन, डी. स्नायडर. तर याचं उत्तर आहे सी. जॉन न्यूमन. प्रश्न 11वा, गणिततज्ञ लिबनिस यांनी खेळ सिद्धांताची आवश्यकता
केव्हा प्रतिपादन केली? ए 1928, बी 1710, सी 1944, डी 1930. तर याचं उत्तर आहे बी 1710. प्रश्न 12वा. कोणता दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय संबंधाला क्रीडास्थळ मानतो? ए खेळ सिद्धांत, बी वास्तववादी, सी निर्णय निर्धारण, डी आदर्शवादी. तर याचं उत्तर आहे ए खेळ सिद्धांत. प्रश्न 13वा. खेळ सिद्धांताचे प्रकार किती आहेत? ए 2, बी 5, सी 4, डी 6. तर याचं उत्तर आहे सी 4. प्रश्न 14वा. आंतरराष्ट्रीय संबंधाकडे ऑस्कर ऑर्गेनस्टर्न हा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? ए तत्वज्ञान, बी वर्तनवाद, सी आदर्शवादी, डी खेळ सिद्धांत. तर याचं उत्तर आहे डी खेळ सिद्धांत. प्रश्न 15वा. खेळ सिद्धांतात किती नियम आढळतात? ए 3, बी 4, सी 5, डी 6. तर याचं उत्तर आहे सी 5. प्रश्न 16वा. निर्णय घेणे हे प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे असे कोणाचे मत आहे? ए हर्बर्ट स्पेन्सर, बी माओ, सी क्विन्सी राईट, डी डेव्हिड ईस्टन. तर याचं उत्तर आहे ए हर्बर्ट स्पेन्सर. प्रश्न 17वा. फ्रॅगमेंट ऑफ वॉर या ग्रंथाचे लेखक कोण? ए कांट, बी हेगेल, सी रुसो, डी विल्सन. तर याचं उत्तर आहे सी रुसो. प्रश्न 18वा. 3 जागतिक सिद्धांताचे प्रतिपादन कोणी केले? ए क्विन्सी राईट, बी बर्नार्ड कोहन, सी पेडल फोर्ट, डी माओ. तर याचं उत्तर आहे डी माओ. प्रश्न 19वा. जगाचे विभाजन 2 प्रभावी परस्पर विरोधी गटात झाल्याचे आढळते व हे विभाजन कोणत्या विचारधारेच्या तत्वानुसार होते? ए सत्ता संतुलन पद्धती, बी दृढ द्विध्रुवीय पद्धती, सी शिथिल द्विध्रुवीय पद्धती, डी श्रेणीबद्ध पद्धती. तर याचं उत्तर आहे सी शिथिल द्विध्रुवीय पद्धती. प्रश्न 20वा. मार्टिन शुबिक व कार्ल यांनी कोणत्या सिद्धांताचे प्रतिपादन केले? ए खेळ सिद्धांत, बी वास्तववादी, सी आदर्शवादी, डी ऐतिहासिक. तर याचं उत्तर आहे ए खेळ सिद्धांत. प्रश्न 21वा. मार्टिन शुबिक, ऑस्कर व कार्ल डाइच यांनी आंतरराष्ट्रीय संबंधाचा कोणता सिद्धांत प्रतिपादन केला? ए खेळ सिद्धांत, बी व्यवस्थावादी सिद्धांत, सी निर्णय निर्धारण सिद्धांत, डी आदर्शवादी सिद्धांत. तर याचं उत्तर आहे ए खेळ सिद्धांत. प्रश्न 22वा. युक्ती हा शब्द कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? ए वास्तववादी, बी आदर्शवादी, सी खेळ सिद्धांत, डी निर्णय निर्धारण सिद्धांत. तर याचं उत्तर आहे सी खेळ सिद्धांत. प्रश्न 23वा.
द स्टडी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. फेलिक्स ग्रास, बी. केथेन डब्ल्यू थॉम्सन, सी. मार्टन कपलान, डी. जॉर्ज केनन. तर याचं उत्तर आहे बी. KW थॉम्सन. प्रश्न 24वा. फाउंडेशन ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. स्टेनले हाफमन, बी. मॉर्गेन्था, सी. हेरॉल्ड व मार्गारेट स्प्राउट, डी. स्नायडर. तर याचं उत्तर आहे सी. हेरॉल्ड व मार्गारेट स्प्राउट. प्रश्न 25वा. इंटरनॅशनल रिलेशन हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. इयचकार, बी. किसिंजर, सी. चार्ल्स स्लायशर, डी. क्विन्सी राईट. तर याचं उत्तर आहे सी. स्लायचर. तर अशा प्रकारे आपणास आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण असे हे 25 प्रश्न अभ्यासता येतील. आतापर्यंत आपण 3 व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण असे एकूण 75 प्रश्न अभ्यासले आहेत. तर तुम्ही या प्रश्नांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. तुम्हाला हे प्रश्न नक्कीच फायद्याचे ठरतील. धन्यवाद.